गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स, मुद्रा आणि वित्तीय बाजार या मेजर पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करत होतो. बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवावेत, त्यातला योग्य पर्याय कसा निवडावा याविषयी अध्ययन करत होतो, सराव करत होतो. आत्तापर्यंत आपण मागच्या तासांमध्ये 9 बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केला, अध्ययन केलं. आजच्या तासामध्ये आपण पुढचा बहुपर्यायी प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 10. तर या क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला प्रश्न सुरुवातीला लक्षपूर्वक वाचावयाचा आहे आणि त्यानंतर आपल्याला योग्य पर्याय निवडावयाचा आहे. पहा प्रश्न काय आहे. डॅश 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 म्हणजे रिकामी जागा हे मुद्रेचे दुय्यम कार्य नाही. पुन्हा एकदा प्रश्न, रिकामी जागा हे मुद्रेचे दुय्यम कार्य नाही, म्हणजेच रिकामी जागा हे पैशाचे दुय्यम कार्य नाही. म्हणजे याच्यातलं दुय्यम कार्य, पैशाचं दुय्यम कार्य नसलेलं आपल्याला शोधायचं आहे. जे दुय्यम कार्य आहे ते आपलं योग्य उत्तर नाही. जे दुय्यम कार्य नाही, पैशाचं मुद्रेचं दुय्यम कार्य जे नाही, ते आपल्याला योग्य उत्तर म्हणून निवडावयाचं आहे, योग्य पर्याय म्हणून निवडावयाचा आहे. कारण प्रश्न असा दिलाय की रिकामी जागा हे मुद्रेचे दुय्यम कार्य नाही. म्हणजे या ठिकाणी काही दुय्यम कार्य दिलेली असतील, काही प्राथमिक कार्य दिलेली असतील आणि काही पैशाची अनुषंगिक कार्य दिलेली असतील. तर यापैकी जे दुय्यम कार्य नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. आता पर्याय पहिला आहे अ, मूल्य संचयनाचे साधन. मूल्य संचयनाचं साधन हे पैशाचं दुय्यम कार्य आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? दुय्यम कार्य नसलेलं. म्हणून अ पर्याय हा आपला योग्य पर्याय नाही. ब पर्याय दिलेला आहे मूल्यमापनाचे साधन. तर पैसा मूल्यमापनाचं साधन म्हणून कार्य करतो आणि मूल्यमापनाचे साधन म्हणून कार्य करण्याचा पैशाचं जे कार्य आहे ते पैशाच्या प्राथमिक कार्यामध्ये. आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे रिकामी जागा हे मुद्रेचे दुय्यम कार्य नाही. आणि बरोबर आहे ब, मूल्यमापनाचे साधन हे पैशाचं दुय्यम कार्य नाही. म्हणून आपला योग्य पर्याय, योग्य उत्तर आहे ब, मूल्यमापनाचे साधन. क पर्याय काय दिलेला आहे? विलंबित देणे देण्याचे साधन. विलंबित देणे देण्याचे साधन हे सुद्धा पैशाचे दुय्यम कार्य आहे. त्यामुळे क हे उत्तर सुद्धा आपलं योग्य उत्तर नाही. आणि ड उत्तर आहे, ड पर्याय आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. पैसा मूल्य हस्तांतरणाचं साधन म्हणून सुद्धा कार्य करतो, पण हे पैशाचं दुय्यम कार्य आहे आणि आपल्याला पैशाचं दुय्यम कार्य नसलेलं योग्य पर्याय म्हणून निवडायचं आहे. आणि ते केवळ ब, मूल्यमापनाचे साधन हे आहे. कारण हे ब, मूल्यमापनाचे साधन हे पैशाचं त्या ठिकाणी प्राथमिक कार्य आहे. त्यामुळे अ, क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे ब, मूल्यमापनाचे साधन. ओके. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 11. पुन्हा प्रश्न तसाच दिलेला आहे, थोडासा बदल करून. रिकामी जागा, रिकामी जागा हा मुद्रेचा गुणधर्म आहे. रिकामी जागा हा मुद्रेचा गुणधर्म आहे.
किंवा या ठिकाणी असा प्रश्न देऊ शकतात ते, रिकामी जागा हा पैशाचा गुणधर्म आहे. तर खालीलपैकी पैशाचा गुणधर्म असलेला आपल्याला ओळखायचा आहे. सार्वत्रिक स्वीकार्यता. पैशाचा हा गुणधर्म आहे का सार्वत्रिक स्वीकार्यता? पहिले आपण सार्वत्रिक स्वीकार्यता म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात घ्या. सार्वत्रिक स्वीकार्यता म्हणजे पैसा म्हणून वापरली जाणारी कोणतीही वस्तू तिला सार्वत्रिक स्वीकार्यता असली पाहिजे, म्हणजे सर्वत्र ती पैसा म्हणून स्वीकारली पाहिजे. म्हणजे एखाद्या वस्तूला पैसा म्हणण्यासाठी, पैसा म्हणून स्वीकारण्यासाठी ती वस्तू सर्वत्र स्वीकारली गेली पाहिजे अशी असली पाहिजे. म्हणजेच पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुण असला पाहिजे. सर्वांनी ती वस्तू सर्वत्र पैसा म्हणून स्वीकारली पाहिजे. तर हा पैशाचा गुणधर्म आहे. ओके. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय. ब पर्याय काय दिलाय? विभाज्यता. विभाज्यता म्हणजे काय याचा अर्थ पहा. विभाज्यता म्हणजे चलनाचं, पैशाचं, मुद्रेचं तुम्हाला पाहिजे तसं विभाजन करता आलं पाहिजे. त्याला म्हणतात पैशाची विभाज्यता. समजा तुमच्याकडे 100 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाचं चलन आहे. हे चलन या ठिकाणी तुम्ही 1 रुपया आणि 99 रुपये असं विभागून घेऊ शकता, त्याची विभागणी करू शकता. किंवा 10 रुपये आणि 90 रुपये असं विभागून घेऊ शकता. किंवा 50-50 रुपये असं विभागून घेऊ शकता. त्याचं विभाजन तसं करू शकता. म्हणजे पाहिजे तसं तुम्हाला त्या 100 रुपयाचं विभाजन करता येते. म्हणजेच चलनामध्ये विभाज्यता हा गुण असला पाहिजे. कोणाला 1 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तरी घेता आली पाहिजे त्या चलनातून. कोणाला 60 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तरी घेता आली पाहिजे. कोणाला 5 रुपयाची वस्तू घ्यायची तरी घेता आलं पाहिजे. म्हणजेच त्या चलनाचं पाहिजे तसं विभाजन करता आलं पाहिजे. आणि हा विभाज्यता हा पैशाचा गुणधर्म आहे. आजचा पैसा तुम्हाला पाहिजे तसा विभाजन करता येतो, त्यामध्ये विभाज्यता हा गुण आहे. म्हणून ब उत्तरसुद्धा योग्य पर्याय आहे. आता क पर्याय काय दिला? टिकाऊपणा. टिकाऊपणाचा अर्थ काय आहे की चलन म्हणून वापरल्या जाणारी वस्तू ही टिकाऊ असली पाहिजे. ती त्वरित नाशवंत नसावी, नाश पावणारी नसावी. नाहीतर आज ती पैसा म्हणून आपण वापरली आणि जर ती उद्या नाश पावली तर त्या ठिकाणी ज्याच्याकडे ती वस्तू आज आहे त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ती वस्तू टिकाऊ असली पाहिजे. ती वस्तू वारंवार आपल्याला वापरता आली पाहिजे, तरीसुद्धा ती वस्तू नाश पावणार नाही अशी वस्तू म्हणजे टिकाऊ वस्तू. तर पैशामध्ये टिकाऊपणा हा गुणधर्म असला पाहिजे. ती वस्तू अनेक व्यवहार करण्यासाठी दीर्घ कालावधीपर्यंत त्या ठिकाणी टिकली पाहिजे. म्हणजेच पैशामध्ये टिकाऊपणा हा गुणधर्म असतो आणि म्हणून क पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे. पर्याय होता सार्वत्रिक स्वीकार्यता, हा पैशाचा गुणधर्म आहे. ब विभाज्यता हा सुद्धा पैशाचा गुणधर्म आहे. क टिकाऊपणा हा सुद्धा पैशाचा गुणधर्म आहे. म्हणजे तिन्ही पर्याय हे पैशाचे गुणधर्म आहेत, म्हणजे योग्य आहे. त्यामुळे चौथा पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व. कारण पैशामध्ये हे वरील सर्व गुणधर्म असतात. म्हणून वरील सर्व हा या ठिकाणचा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 12.
हा मुद्रेचा किंवा पैशाचा गुणधर्म आहे. रिकामी जागा हा पैशाचा किंवा मुद्रेचा गुणधर्म आहे. तर पहा, तोच प्रश्न आहे, पण खाली दिलेले पर्याय मात्र भिन्न आहे. क्वेश्चन नंबर जे 11 होता तोच त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 12 आहे, परंतु पर्याय मात्र भिन्न आहेत. त्यामुळे या जे नवीन पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय कोणता आहे हा आपल्याला निवडायचा आहे. तर रिकामी जागा हा पैशाचा गुणधर्म आहे. अ. स्वीकार्यता, ब. सुलभता, क. वहनीयता आणि ड वरील सर्व. तर रिकामी जागा हा पैशाचा गुणधर्म आहे. अस्वीकार्यता, ब. सुलभता, क. वहनीयता आणि ड वरील सर्व. तर अस्वीकार्यता हा गुणधर्म आहेच. ब. सुलभता, सुलभता म्हणजे काय? ते चलन म्हणून सहज ओळखता आलं पाहिजे. अशिक्षित व्यक्तीला सुद्धा ते सहज लक्षात आलं पाहिजे की हे एवढ्या एवढ्या मूल्याचं चलन आहे. म्हणजे ओळखण्याची सुलभता असली पाहिजे. त्यानंतर वहनीयता म्हणजे एका ठिकाणाहून संपत्ती दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तो पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता आला पाहिजे. म्हणजेच पैशामध्ये वहनीयता हा गुण असला पाहिजे. आणि स्वीकार्यता, सुलभता आणि वहनीयता अ, ब, क हे तिन्ही गुणधर्म पैशाचे आहेत. त्यामुळे ड पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण या तासामध्ये 3 बहुपर्यायी प्रश्न समजून घेतलेले आहेत आणि त्याचे योग्य पर्याय कोणते आहेत याचं अध्ययन आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.